नमस्कार. विरकरवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये तुम्हाला मी सकाळी सांगितले की टोटल 48 गट पळत आहेत आणि त्यातले आत्ता टोटल 30 गट पळून झालेत आणि आत्ता आपण सांगतोय निकाल तुम्हाला 31 ते 40 गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे 1 ते 15 गट सांगितल्यानंतर तुम्हाला 16 ते 30 सांगितलं. आता सांगतोय तुम्हाला 31 ते 40. नक्कीच चला मग सुरुवात करूया. कोणकोणत्या गटात पळाला. 31व्या गटात पळाला, सुंदर अशी गाडी पळाली होती, परंतु तो निकाल जो आहे तो बैलाचा पाय पुढे असल्यामुळे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. अजून त्याची चर्चा चालू आहे. गट क्रमांक 32 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रात ते सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सगळ्यात लाडका बैल आत्ता म्हणजे त्यांनी घेतलेला आहे तो तेजा. आणि तेजासोबत पळाला निशान. एक निशान हा गरिबाचा बैल आहे, परंतु तो बैल आज खरंच विठ्ठलाने उजेडात आणावा अशी अपेक्षा होती. कारण विठ्ठलांच्या हातामध्ये एवढी जादू आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोणताही बैल द्या तो उजेडात आणताच. जसा आपला बकासूर उजेडात आणतो बैल, तसाच विठ्ठलांना सुद्धा आणतात. कारण की तसा बैल पण असावा लागतो. कारण की तेजा चांगलाच बैल आहे, सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला चांगल्या चांगल्या बैलांना घाम फोडणारा बैल आहे तेजा. गट क्रमांक 33 मध्ये ऑब्जेक्शन होतं, पाय पुढं होता म्हणून. बघूया, अजून तो निकाल पेंडिंग ठेवलेला आहे त्यांनी. गट क्रमांक 34 मध्ये खूप दिवसांनी गटपास झालाय अमरावती एक्सप्रेस महाराज, ज्याला शंकरपटाचा बादशाह म्हटलं जातं, जो सेकंदाचा बादशाह म्हटलं जातं, असा हा महाराज खूप स्ट्रगल करतो इकडे. कारण की इकडे खूप पायऱ्यांना अडचण येते त्या बैलाला. परंतु आज त्या बैलानं सोरलीचा बैल आहे, सोरली गावचा बैल आहे, त्याचं नाव महाराजच आहे. आणि महाराजची जोडी आज गटली आणि विकास ड्रायव्हर यांनी गट सुट्टा काढलाय. बघूया आज महाराज, खरंच आज महाराज फायनलला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा येणार नाही खूप दिवस. कारण आपण महाराज या बैलाला आपणच वर आणलाय. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्याचा व्हिडिओ कुणी सुद्धा केला नव्हता, पण आपण या पट्ट्याने केला आणि त्याला व्हिडिओ उजेडत आणला. आणि बकासूर सोबत एकदा पैरा झालाच त्या बैलाचा आणि गुलाल 1 नंबरचा घेतला. नक्कीच 35 मध्ये सुंदर गाडी पळाली. गजा आणि सर्जाची गाडी सेमीसाठी पात्र झाली. कारण की सगळ्यांना माहिती आहे गजा बी चांगला पळतो, सर्जा बी चांगला पळतो. हे गजा सर्जा ही वेगवेगळे बैल आहेत. नाही तर तुम्ही म्हणा गजा 4x4 किंवा वेगाचा शेवट सर्जा ही नाहीत, दुसरी बैल आहेत. 36 क्रमांकमध्ये गाडी पळाली. पीके कंपनीचा एक बैल पळाला. त्यांचं नाव काय सांगितलं नाही त्यांनी. जरा कॉमेंटेटर जे आहेत त्यांना जरा थोडंसं बैलांची नावे माहीत नाहीत. त्यांनी सांगितलेलं सुनील मोरे येणार आहेत, परंतु का नाही आलेत काय माहीत नाही. विकास जगदाळे सर असतील, सगळ्यांना माहिती आहे ते अनुभवी आहेत समालोचक. आता हे ठेवले त्यांना समजा एवढं समजत नाहीये बैल कोणता पळतोय किंवा नावं समजणार. ते विचारते ते कुठला बैल पळाला कुठला नाही. असू द्या, चला पुकारतात हे महत्वाचं आहे. आणि गाडी चालू आहे चोळा ड्रायव्हरने. गट क्रमांक 37चा निकाल आहे. सुंदर गाडी पळाली. वडगाव हवेलीचा बैल पळाला. नाव त्यांचं पुकारलेलं नव्हतं. बघा म्हणजे सांगतोय का तुम्हाला, बैलांची नावं ही पुकारणं झाली ती, ह्यांना बैलांची नावच काही कळणं झाली ती. गट क्रमांक 38 मध्ये सुंदर गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव सुद्धा म्हटलं जातं असा सप्त हिंद केसरी किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा, उत्तम शेट गवळीकरांचा सप्त हिंद केसरी भारत, तोच भारत एक जुना आणि जाणता बैल, अनुभवी बैल आहे. आणि आज भारतनं आपल्या सगळ्यांचं डोळ्याचं पारणं फेडलं आणि गट पास केला. खूप छान गाडी पळाली भारतच्या आपल्या. आणि गाडीचं ड्रायव्हिंग केलं भैया ड्रायव्हर वाटेगावकर. भारत सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलं नव्हतं. म्हणजे बघा, कॉमेंटेटर जरा अनुभवी ठेवा, जरा माहितीचे ठेवा. उगीच कोणी पण ठेवू नका. उगीच काय होतंय मैदानामध्ये तुम्ही चांगलं करताय मैदान, परंतु सगळा खेळ जो असतो तो कॉमेंटेटरवर असतो. जरा रात्री पण तुम्ही बघितलं गट काढताना थोडीशी चुळबुळ चाललेली म्हणजे त्यांना समजत नव्हतं ना की कुठला गट काढायचा कुठला नाही. म्हणजे एक अनुभवी व्यक्ती लागते तिथं, म्हणून म्हणतोय अनुभवी व्यक्ती ठेवा. गट क्रमांक 39चा निकाल पुन्हा पेंडिंगला. गट क्रमांक 40चा निकाल वॉन्टेड आणि पक्षाचा निकाल. चांगली गाडी पळाली बरं का, सुंदर गाडी पळाली वॉन्टेड आणि पक्षाची. हे होते 31 ते 40 गट आणि राहिलेले 8 गट आहेत. त्याचा निकाल आता मी सांगत नाही, कारण की आता सेमीचे लॉट पडायला चालू होतील. कारण की नाराजगी ठेवू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.